अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आयोजित आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय युवा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडलाय। राजकीय, डॉक्टर, व्यापारी, फाउंडेशन, पत्रकार, राजकीय अशा विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सन्मान करण्यासाठी आज दादासाहेब कर्मवीर सभागृह येथे अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच यांच्यातर्फे प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, आकाश छाजड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले। तसेच गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे डॉक्टर सुषमा दुगड यांचा परिचय। डॉक्टर सुषमा दुगड या MD, दमा, टीबी, छातीरोग तज्ञ, कोरोना योद्धा, हास्ययोगात भारतातील पहिला हास्ययोग मार्गदर्शिका, मास्टर ट्रेनर नाशिकमध्ये अशी त्यांची ओळख आहे। तसेच हजारो लोकांना हास्ययोगाचे प्रशिक्षण त्यांनी दिले। 50हून जास्त आदिवासी क्षेत्रातील मुलामुलींना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली आहे। अशा विविध सामाजिक कार्य त्यांनी केल्यामुळे डॉक्टर सुषमा दुगड यांची ओळख आहे। त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आज दादासाहेब सभागृह येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय युवा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष अजित बागमारसह ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नितीन ठाकरे यांच्या हस्ते डॉक्टर सुषमा दुगड यांना राष्ट्रीय आरोग्य समाजभूषण पुरस्कार देण्यात आला। तसेच हास्ययोग समन्वय समिती नाशिकच्या उपाध्यक्षा डॉक्टर सुषमा दगड यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रथम एवढ्या मोठ्या लेवलवरती आणि अजित भाऊ बागमार म्हणजे तसे मी भाऊच म्हणेन त्यांना, माझ्या मोठे भावासारखे आहेत। त्यांनी एवढ्या लोकांना एका स्टेजवरती म्हणजे राज्यस्तरीय, राष्ट्रीय, इंटरनॅशनल असे पुरस्कृत करून सर्वांना खूप त्यांनी त्यांची पाठ थपटली। आम्ही त्यांना खूप अभिनंदन करतो त्यांचं। मुख्य म्हणजे हास्य आणि आरोग्य ह्या क्षेत्रामध्ये मला त्यांनी पुरस्कार दिला। माझे सर्व हास्यप्रेमी आले, त्याच्यामध्ये सर्व हास्य क्लबचे लोक आले। मी त्यांचे सुद्धा खूप अभिनंदन करते आणि सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना सर्वांना खूप 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 अभिनंदन करते, त्यांचं धन्यवाद देते। आम्हाला नक्कीच त्याच्यामुळे अजून काम करण्यामध्ये छानपैकी ताकद येईल असं मला वाटतं।